नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा बोल के. काय एवढं का गडबडीत आहे की सारखं फोन लावली? अरे तिकडं बाहेर गेलते म्हणून बायात होते म्हणून तुला पुन्हा बोलते म्हणजे बोल की. कसं आहे ती किती बाया काढायच्या त्या? हे 5 बाया काढ. हा आणि पद्मिनीला 5 आणि तुझ्या इथं 5 बाया काढायच्या. मी गाडी घेऊन येते सकाळी 9 वाजता सरनी म्हणले ते 9 वाजता लोहाऱ्यात पाहिजे म्हणले ते 7 तारखेला परवा दिवशी 7 तारखेला. 11 वाजता आहे तिथं ही बैठक. मग सरनी 9 वाजता म्हणले ते. मग 9 वाजले ना, मला इथून निघाल 9 वाजले, तिथे तुझ्यापाशी 9:30, तिथून 10 वाजले. मग 1 तासामध्ये जाता म्हणले. मग लोहाऱ्यातून एका मागे एक दुसऱ्या गावच्या गाड्या आशयाच्या त्या. कळलं का? मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम आहे का? मुख्यमंत्री येणार आहे. मग ती कसं म्हणजे आम्ही आशाच आहो, पण आम्ही ही आशा म्हणून ही आम्ही आशा म्हणणार नाही. आम्ही ह्या गावातून आलो आणि आम्हाला आशाची गरज आहे आणि आशा नसल्यामुळे आमच्या गावाला असं ही व्हायले, त्याच्यामुळे आम्हाला आशाचं असं ही करा, मानधन वाढवा म्हणून मुख्यमंत्र्याला निवेदन द्यायचं. ड्रेसवर जायचं नाही, साध्या साडीवर जाऊन. मग ती ह्या आपल्या ह्याच्या पीएससीच्या लोकांनी ह्याच्या का आपल्या लोहाऱ्यातल्या टीएचच्या ऑफिसच्या लोकांनी खर्च करून तिथे विचारले, बोलवून घेतले त्यांनी की असं गाड्या काढा आणि जाणं येणं खर्च आपल्याकडे आहे. आणि तुम्हाला पैसे नसल्यामुळे तुम्ही त्यांच्या सभेला गेल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये देत आहोत. मग मी म्हणलं सर गाडी काढल्यावरच 500 रुपये देत आहो का फक्त ते आशे बी आल्यावर देत आहो? तर त्यांनी का म्हणले नाही, त्यांच्या गावातल्या महिला यायला पाहिजे. मग मी म्हणले सर तेवढ्या 10 महिला काढणं, आता मला 10, 11, 12 महिला काढणं काही शक्य होत नाही म्हणलं. मी आम्ही 4-4 5-5 काढून आम्ही घेऊन येतो, क्लोजर करता आणि घेऊन येतो म्हणले. मग ती तू आला असतास तर तुझ्या गावची गाडी तू ठरवली असतास. ती तू नसल्यामुळे सरनी का म्हणले नाही, जी आहे तिथं आशा तेवढ्याच फिक्स करा. ती त्याला विचारते करते असं म्हणू नका. मग मी म्हणले सर आमचं 3 गावसाठी फिक्स करा, म्हणजे मोठ्या लोहाऱ्यात 5 गाड्या, आपल्या इथं 1 गाडी, मार्डी बेनकाळ नागरासाठी 1 गाडी. होय, पण कार्यक्रम मुख्यमंत्र्याचा आहे आणि तिथं महिला जास्त दिसावं म्हणून त्यांनी प्रत्येक गावात असं बचत गटाच्या महिलावाला 500 देऊन जास्त संख्या वाढवून तिथं ते तुमचा आरोग्य मंत्री करला ही कार्यक्रम. त्याच्यामुळे बरं करू दे, पण त्यांनी त्या बाकी सोबतच्या महिलाला नाही, ते फक्त आशा कार्यकर्तीला आहे ते. कळलं का? आता तिने सोबत दुसऱ्या 4 महिला 5 काढणार आहे का जिजाबाई, त्यांना नाही, फक्त जिजाला पद्मिनीला. पद्मिनी नाही आली 4 बाया धाडली तर ते त्या पद्मिनी आली नाही 4 बाया धाडल्या म्हणून पद्मिनीला देत नाही, यायलाच पाहिजे असं आहे. आणि मी धाडलो, मी इथून माझ्या बाया धाडून मी तुझ्या गावाला धाडले आणि तू जिजानं पद्मिनीनंच माझे बी तुझे बी त्यांच्या बाया घेऊन गेलं तर त्यांनाच देणार, मला नाही. आणि ती म्हणजे मी गेलो ना माझ्या इशाचं बी त्यांना देत नाही, त्यांच्या जेवढे इशाला आहे तेवढं. आणि गाडी तिथं सही घ्यायला माणूस येणार आहे. गाडी कोणाची? ही काय आमच्या गावातली शेअरपी ताई आहे की बचत गटाची ती आहे. पण ही गाडीचं भाडं त्यांच्याकडे का कोणाकडे? नाही त्यांच्याकडेच आहे. मी बोललो की त्यांना सरच्या समोरच लावली होती फोन. आम्ही तिथं 2-3 गाड्या ठरवलो. मग सरच्या समोरच बोललो. त्यानं 200 रुपये जास्त मागाल तर तुझ्या इकडे यायचे. 3000 भाडं सांगितलं त्यानं. गाडीचं भाडं आणि 500 रुपये गाडी 500 रुपये सरांना दवाखा आपल्या ह्याच्या टीएच ऑफिस मार्फतच त्यांनी देणार आहेत, त्यांच्या खात्यावर टाकणार आहेत त्यांनी. पण ही गाडीचं भाडं तर त्यांना तिथं देतील की तिथं लोहाऱ्यात ह्याच्यात गेल्यावर तर कळायला समजलं. मग त्यांनी काय केले हिने टीएच ऑफिसने बघ का सांगत होते की मला गाडीचं गाडी तिथं समोरच फोन लावला. आज का म्हणला 3000 भाडं म्हणला. मग मी म्हणलं मोग्याला जायचं तर 200 रुपये वाढवला त्यानं. 2 मोगे म्हणल्यावर पुढी 3200 म्हणले. मग 3200 म्हणल्यावर सरनी काय म्हणले नाही म्हणले. 3000च भाडं बघा आणि 3000 देत असलं तर नाही म्हणले. मग त्यानं म्हणलं मॅडम आता ही तुमच्याकडे बघून घेऊ लागला चालतंय म्हणलं, रनिंग वाढते म्हणला. मी म्हणलं रनिंग नाही ना का नाही सांग, फिक्स नाही तर दुसरी सांगते म्हणल्यावर बरं राहू द्या चालतंय म्हणलं. मग तिथं डन केली त्याची गाडी. असं झालं. चालतं. मग ती गाडी घेऊन मी येते. चालतंय. बघ तो आधी कोण निघते त्या का?
आज उद्या बघ की, उद्या परवा दिवशी निघायचं आहे. सकाळी बघतो नाही काढावंच लागते. मग रिकामी गाडी आम्ही तिघीच बसून जायचं काय मध्ये. चालतंय बघतो. तिथं येणार आहे, सही घ्यायला येणार आहे, समोर फोटो काढायला येणार आहे, फोटो द्यायचा त्यांना, गाडीपाशी उभारून गाडीचा नंबर, ड्रायव्हरचा नंबर आणि त्या गाडीत बाया किती आल्या तिथे आमच्या मला सेपरेट स्लिप आहे, नाव आणि सही लिहून द्यायचं. बरं चालतंय. हा असं आहे. मग त्याच्यामुळं मी तुझ्या पश्चात बसली होती. ठेवू का? हा ठेव.